हाय हॅलो नमस्कार, मी रोशाली. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा, आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. तर चला आज होळी, तर तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर मग आता येथे ना होळीचा स्वयंपाक पण बनवायचा आहे मला. तर मग आता स्वयंपाकाची सर्व काही तयारी चालू आहे. तर मग आता धुलीवंदनला काही स्वयंपाक पुरणाचा बनवायचा नाही, तर मग आजच होळीच्या दिवशी बनवून घेणार आहे. तर धुलीवंदनच्या दिवशी ना ग्रहण आहे, त्यामुळे मग आजच होळीच्या दिवशी आता पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर चला आता इथे सर्व काही स्वयंपाकाची तयारी करायची आहे. आता इथे कुकरमध्ये ना भात लावलेला आहे. तर वडाच्या पानावरती ना पानोळे करत असतात, तर मग आता त्यासाठी ना हरभऱ्याची डाळ भिजत घातलेली आहे मी. तर मग आता छान असं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ना टाकून दळून घ्यायची. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, मीठ, मिरची हे सर्व काही टाकून छान असं आपल्याला पानोळे लावून घ्यायचे. तर चला तुम्हाला पण दाखवते कसे करायचे काय. तर आमच्याकडे करतच असतात असे वडाचे पानं आणायचे आणि त्यावरती ना ही डाळ जी आहे ना, तर मग त्याचं वालं पीठ करून वडाच्या पानांवरती लावत असतात. आता येथे ना पुरण पण तयार करून ठेवलेलं आहे. तर बघा, मग आता फक्त पुरणाच्या पोळ्या ते बाकी राहिलेलं आहे. आता सार गुळवणी हे आता बनवून घ्यायचं आहे. आता इथे भात लावलेला आहे. तर चला आता बाकीची पण तयारी करायची. आता जी हरभऱ्याची डाळ भिजवलेली होती ना, आता ती आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आणि आता कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण हे टाकून घेतलेलं आहे. छान असं आता मिक्सरला आहे ना बारीक करून घ्यायचं आहे. इथे बघा आता छान असं मिक्सरला बारीक पण करून घेतलेलं आहे. आणि मग चवीनुसार आता त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आता इथे बघा जास्त पाणी काही टाकायचं नाही त्यावरती, नाही तर पाणी जर टाकलं ना जास्तच पाणी होऊन जातं. थोडंसं दळायला पाणी टाकायचं असतं. आणि मग त्यानंतर आहे ना इथे मिस्टरांनी ना वडाचे पानं पण आणलेले होते. तर मी आता येथे ना छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. जुन्या बाया अशा म्हणत्या की शिमग्याच्या महिन्यामध्ये ना वडाला पालवी फुटत असते. तर मग आता इथे छान असे वडाचे ना कोवळेच पानं आणलेले आहे. तर मग शिमगा आला का मग वडाला पालवी फुटत असते नवीन. तर मग आता येथे जी वडाला पालवी फुटलेली असते ना त्याच्यावरच आता येथे भिजवलेल्या डाळीचे पीठ लावून घ्यायचं आहे. तर मग आता येथे छान असं सर्व पानांवरती ना ते दळलेलं आहे ना ते पीठ लावून घ्यायचं आहे. तर मग आता येथे सार पण करायला ठेवलेलं आहे एक साईडला मी लगेचच. तर मग आता छान असं सार पण झालेलं आहे. तर काही ठिकाणी कटाची आमटी असं म्हणतात, तर मग आमच्याकडे सारच बोलत असतात. तर मग येथे छान असं मी सार बनवून घेतलेलं आहे. आणि मग दुसऱ्या साईडला आहे ना लगेचच गुळवणी पण करायला घेतलेलं होतं, म्हणजे पटपट असं कामं पण उरकून जातात. तर मग तोपर्यंत येथे गुळवणी पण झालेलं आहे. तर मग लगेचच दुसऱ्या साईडला आहे ना मग कढई ठेवली. कढईमध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. तर येथे छिद्राची जी चाळणी असते ना, ती चाळणी कढईवरून ठेवून घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला आहे ना ते पानोळे आहे ते वाफवून घ्यायचे. तर चाळणी ठेवल्यानंतर लगेचच आपण आता त्यामध्ये पानोळे टाकून घेत आहे. तर आपल्याला पाणी खाली ठेवूनच पानोळे वाफवायचे असतात. असे ते आपल्याला तळून वगैरे नाही घ्यायचे. तर आता येथे पानोळे वाफूनच घ्यायचे असतात पाण्यावरती. तर मग आता इथे छान असं पानोळे पण ठेवून घेतलेले आहे. आणि वरून आहे ना खालची वाफ निघून जाणार नाही असं झाकण आपल्याला ठेवायचं आहे. तर मग आता इथे मी तवाच ठेवून घेतलेला आहे. तर तवा ठेवल्यानंतर आहे ना खालून वापस काही निघत नाही. तर येथे बघू शकता खूप छान असे वाफवलेले आहे. तर येथे बघा हाताला पण काही चिकटत नाही आहे बघा, त्याचा गोळा लगेच तयार होऊन येतो. तर मग छान असे वाफलेले आहे. तर मग दुसऱ्या साईडला लगेच पानोळे काढून घ्यायचे. तर बाकीचा स्वयंपाक बनवायचा आहे. तर सण म्हटलं का भरपूर असं पदार्थ बनवायचे असतात. तर मग आता येथे ना जे वाफवलेले पानोळे होते ते एका ताटामध्ये बाजूला काढून घेतलेले आहे. तोपर्यंत थंड पण होतात, म्हणजे नैवेद्य पण दाखवायचा असतो. ह्या पानोळ्यांचाच नैवेद्य खरा माना असतो. नैवेद्यावर पानोळे ठेवायचे असतात. तर आमच्याकडे तर असंच वडाचे पानं घेऊन आणि त्याला हरभऱ्याच्या डाळीचं मिश्रण करून असं पानांवरती लावायचं असतं. तर याचाच माना असतो. तर मग त्यानंतर आहे ना माझ्या पुरणाच्या पोळ्या पण झालेल्या होत्या. इथे बघू शकता खूप छान अशा मऊ लुसलुसीत पोळ्या झालेल्या आहेत. तर मग पटपट अशा पोळ्या पण करून घेतलेल्या आहे पुरणाच्या. आणि मग त्यानंतर नैवेद्य पण दाखवायचे होते. येथे तयारी झालेली आहे. सर्व काही आवरलंय माझं. तर आता नैवेद्याचं पण ताट भरलं आहे. तर मग आता इथं आमच्या कॉलनीमध्येच आहे ना होळी पेटवणार आहे. तर मग आता तेथे आम्ही पूजा करण्यासाठी जाणार आहे. तर मग आता सर्व काही माझं आवरलं आहे. ताट पण रेडी केलं आहे पूजेचं. इथे ना 5 दिवे पण बनवले आणि अजून एक 6वा दिवा ओवाळण्यासाठी बनवलेला आहे. तर इथे बघू शकता आता सर्व काही आवरलं आहे. आता जायचं आहे.
होळीचा व्हिडिओ मला अपलोड करायला थोडा उशीरच झालेला आहे. तर मग त्यानंतर नैवेद्य 5 नैवेद्य भरले आणि कणकेचे दिवे पण 5 बनवलेले होते आणि 6वा दिवा आहे ना होळीला ओवाळण्यासाठी केलेला होता मी. तर आता तिथून आल्यानंतर लगेचच होळीला पण इथे पेटवलेली होती होळी. मग आम्ही लगेचच पाणी पण फिरवून घेतलं 5 वेळेस आणि मग त्यानंतर आहे ना होळीला नैवेद्य पण द्यायचे होते. तर भालेराव मावशी आणि मी इथे आता आहे ना पाणी होळीला 5 फेरे मारून घेत आहे. तर छान असं होळी पेटवल्यानंतर असं खूप छान वाटलं, मला तर खूपच छान वाटलं. आणि आमच्या ह्या कॉलनीमध्ये ना पहिल्यांदाच होळी पेटवलेली आहे. तर आधीच्या वेळेस मी ना गावामध्ये होळीला जात होते. देवीच्या मंदिरासमोर खूप मोठी होळी करत होते, मारुतीच्या मंदिरासमोर. तर मग तेथेच मी नैवेद्य वगैरे घेऊन जात होते. तर देवीला पण नैवेद्य देत होते आणि होळीला पण तेथे नैवेद्य दाखवण्यासाठी घेऊन जात होते. आता आधी ना मिस्टरांना गावामध्ये पाठवलेलं होतं, देवीच्या मंदिरामध्ये पण नैवेद्य ठेवायचे होते. तर आता येथे मी मग होळी पेटवलेली आहे. तर मग आता येथेच मी नैवेद्य वगैरे सर्व काही दाखवून घेत आहे. होळीच्या दर्शनासाठी मुलांना पण घेऊन आलेलं होतं. तर मुलांना पण बघून खूप आनंद झालेला होता. येथे पहिल्यांदाच होळी बनवलेली होती ना, तर त्यांना पण खूप असं वेगळंच वाटत होतं. इतर वेळेस मी गावामध्ये त्यांना पण दर्शनाला घेऊन जात होते होळीच्या. होळीला पुरणाचेच नैवेद्य मी बनवलेले होते. तर मग पुरणाचे नैवेद्य होळीमध्येच लगेच टाकून दिलेले होते. आणि कणकेचे दिवे बनवलेले होते, ते पण काही पेटवले पण पेटत नव्हते. हवाच इतकी होती ना, त्यामुळे काही पेटले नाही. तर मग त्यामध्येच टाकून दिलेले आहे. आणि मग त्यानंतर आमचं छान असं पूजा वगैरे झाली. तर मग मिस्टरांना त्यांना पण सांगितलं आणि मुलांनी पण छान असं दर्शन घेतले. आणि मग त्यानंतर मिस्टरांना सांगितले एक खोबऱ्याची वाटी ना होळीमध्ये टाकायची असते. तर मग त्यांनाच मी खोबऱ्याची वाटी होळीमध्ये टाकण्यासाठी सांगितली. तर मग आता येते त्यांनी पण छान अशी पूजा करून घेतली आणि मग त्यामध्ये ना एक खोबऱ्याची वाटी टाकून दिलेली होती. खोबऱ्याची वाटी असं म्हणतात, थोडी जाळावरती भाजल्यानंतर आहे ना खोबऱ्याची वाटी अर्धी काढून घ्यायची असते आपल्याला आणि अर्धी होळीला द्यायची असते असं म्हणतात. त्याचा प्रसाद आपण पण सर्वांनी वाटून खायचा असतो. आता मग येथे ना मिस्टर त्यामधली ना वाटी काढत होते, पण मग सर्व काही ती वाटी पूर्ण जळून गेलेली होती. त्यामुळे मग त्यांनी काही वाटी ती काढली नाही, तर होळीलाच देऊन टाकली. भालेराव मावशी म्हणे की होळीची वाटी खाणं हे चांगलं असतं, लहान मुलांना पण त्यातलं प्रसाद म्हणून द्यायचा असतो, लहान मुलांना चांगला असतं. तर मग त्यानंतर आमचं सर्व काही पूजा वगैरे झाली आणि येथे ज्या बायका आलेल्या होत्या ना होळीसाठी, तर मग आम्ही सर्वांनी आता येथे फोटो पण काढले आणि थोडासा व्हिडिओ पण शूट केला. तर मग आम्हाला पण घरी यायचं होतं, मुलांना पण भूक लागलेली होती ना, त्यामुळे मग आता येथे सर्वांना मी वाढून दिलं. मुलं पण जेवायला बसलेले होते. तर या तुम्ही पण जेवण करायला. आणि जेवण झाल्यानंतर मी फिरायला गेलो. तर मावशी बोलल्या की मुलांना इथे आईस्क्रीम घेऊ आपण. तर मग मावशीनं आईस्क्रीम घेतली इथे मुलांसाठी. चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला पण लवकरात लवकर सबस्क्राईब करा. बाय.